जय श्रीराम. गेले 149 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो ना. आजचा 150वा दिवस. धन्यवाद. तुम्ही जर अगोदरचे प्रवचन ऐकले असाल आणि तुमच्या सगळ्या लोकांना वेलकम. जर तुम्ही हा हे जे प्रवचनाची सिरीज आहे ती पहिल्यांदाच ऐकत असाल आणि जर पहिल्यांदा ऐकतच असाल, हे अगोदर ऐकलेलं असेल, तर जय श्रीराम हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केल्याने लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितले. प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन असं 365 दिवसांसाठी असणारे प्रवचनाचं पुस्तक, ज्यासाठी एक प्रवचन एक पानाचं वाचायला 3 ते 4 मिनिटं लागतील. स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. ऑनलाईन देखील वाचू शकता आणि अशा प्रकारचं रेकॉर्ड केलेले प्रवचन देखील तुम्ही ऐकू शकता. आणि तुम्ही ज्या लोकांना नामस्मरणाची माहिती नसेल, देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव, हेच त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात सांगितलेलं आहे. या प्रवचनाच्या पुस्तकात त्यांनी हे पण सांगितले, की खरे संत कोण? संत कसे ओळखावे? संतांकडे म्हणजे खऱ्या संतांकडे गेल्यावरती कसं वागावं, कसं वागू नये? आपण जीवनात प्रापंचिक लोकं जे करत असताना आपण नामस्मरण करतो, तरी पण ते करत असताना आपण काही पथ्य पाळावेत. म्हणजे चोरी, चहाडी, चुगल्या, लावालावी अशा गोष्टी आपण करू नये. लोकांबद्दल खोटं बोलू नये, वाईट बोलू नये, लोकांना त्रास देऊ नये. आपल्याकडून लोकांबद्दल चांगलंच कसं बोलता येईल, त्यांच्याबद्दल चांगला विचार कसा करता येईल, हेच त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात हे सगळं समजायला काही टाईम जाईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पण वेळ लागेल. पण तुम्ही प्रयत्न जरूर करावा. हे 150व्या दिवसाचं जे प्रवचनाचं पुस्तक आहे, जे पान आहे, ते आपण आता वाचतोय आणि त्याचं शीर्षक आहे, भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत सोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे. भगवंत सोडावे ठरवल्यावरती मला लोक नावं ठेवतील याचा कशाला विचार करावा. आपण लोकांबद्दल खूप विचार करतो, की हा काय म्हणाल, तो काय म्हणाल. तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्ही प्रेमाने आणि गोडीने करू शकता, हेच महाराज सांगतात. निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. म्हणजे आपली इच्छा असली पाहिजे. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग जर भगवंताचे आहे, तर मग काळजीचे कारणच काय? उपाधी कोणी लावून घेतली? माझी मीच. मी निर्दोष होईल, तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो. पण भगवंत चोखपणे आपल्याकडे पाहतो अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप आपल्याकडून घडणार नाही. म्हणजे आपल्यावरती सतत त्या गोष्टीची नजर आहे हे आपण लक्षात ठेवलं. जसे सीसीटीव्हीचे कॅमेरे कसे आपल्यावरती लक्ष ठेवून असतात जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, तसंच आपल्या सगळ्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला बघतोय. म्हणजे आपल्याकडून अशा प्रकारचे वाईट कर्म घडू नये, हा एक त्याचा बेनिफिट मिळेल. कोणतेही कर्म करत असताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संधीचा काय उपयोग? देवाची पूजा अर्चा करून जर तुम्ही वाईट कर्म करत असाल, व्यवहार वाईट करत असाल, लोकांचं वाईट करत असाल, तर त्याचा काहीही फायदा नाही. मग कोणताही हेतू न जाता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मग परमेश्वराला मन परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये.
एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला, तर ते अर्पण झाले नाही असं समजावे. म्हणजे ही रेग्युलर प्रॅक्टिस आहे. आपण काही संत महात्मे नाहीत. आपण सांसारिक प्रापंचिक लोक आहोत. तर आपल्याला काही काळ जावं लागेल या गोष्टी करायला, समजायला. पण काही गोष्टी प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला या गोष्टी येतील. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको, असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे, ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो, त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवाजवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे भोगावी लागली. संकट येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळावीत, हे टाळलीच का नाहीत? याचे उत्तर देणं सोपं आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कोणी टाळले, तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरं सांगायचं म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात आणि ती कर्माची फळे म्हणजे वाईट दृष्टीने न घेता आपल्याला स्ट्रॉंग बनवण्याकरताच ती आलेली असतात. संकटामध्ये भगवंताची अस्तित्वाची जाणीव राहिली, तर ते आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधानी नसतेच. म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही, त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचं कारण नाही. समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांना एकच आहे. पण भगवंताचं स्मरण हे औषध सर्वांना एकच आहे. म्हणजे समाधान किंवा असमाधान तुमच्या पैशाच्या आर्थिक स्थितीवरती, शैक्षणिक स्थितीवरती अवलंबून नसतं, तुमच्या भावनेवरती अवलंबून असतं. चांगली कर्म केल्यावरती, देवाचं नाव घेतल्यावरती, नामस्मरण केल्यावरती आपल्याला कायमस्वरूपी समाधान मिळू शकतं. संसारामध्ये असणारं समाधान हे टेम्पररी असतं. परमार्थ मार्गात परोपकार केल्याने, चांगली कर्म केल्याने, नामस्मरण केल्याने जो आपल्याला आनंद मिळतो तो चिरकाल टिकणार असतो. शेवटचं वाक्य, वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. म्हणजे भगवंताची तळमळ असल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही, हेच त्यांनी या 150व्या दिवसाच्या प्रवचनच्या या पानावरती आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण 11 वेळेला सगळ्या लोकांनी श्रीरामाच्या नावाचा जप करा. तुम्ही केला तर कमेंटमध्ये जरूर लिहा श्रीराम, जय श्रीराम. आणि जर केलं नसेल, तर जेव्हा केव्हा कराल, तर कमेंट करायला विसरू नका. त्याच्यामध्ये जर आपल्याला बोलता येत नसेल, तर आपण जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम देखील 11 वेळेला या कमेंटमध्ये लिहू शकतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, 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 जय श्रीराम. धन्यवाद. हे 150व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचं उर्वरित दिवस असंच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करताना थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.